Hello students, we are learning your topic cell biology and biotechnology. This is topic number 8 from science and technology part 2 10th standard textbook. पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक बघतोय. हा 8वा चॅप्टर आहे आणि आपण आजचं व्हिडिओ लेक्चर हे या शेवटचं दिस इज द लास्ट व्हिडिओ लेक्चर ऑफ दिस टॉपिक. ओके, आजचं जे व्हिडिओ लेक्चर आहे हे या टॉपिकचं शेवटचं व्हिडिओ लेक्चर आहे. इथे तुमचा टॉपिक संपतोय स्टुडंट्स. सी, in this video lecture we are going to discuss about the what are the remaining important stages of the biotechnology or what are the important stages in the field of biotechnology. In previous video lecture we have seen about the काय काय बघितलं आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर देर आर मेनली व्हेरियस पॉईंट्स लाईक कोणकोणते पॉईंट्स बघितले आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर एक म्हणजे आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये जे स्टेजेस बघितल्या ह्या 3 रिव्होल्युशनरी स्टेजेस होत्या अँड दॅट आर नथिंग बट दी फर्स्ट वन इज दी ग्रीन रिव्होल्यूशन, सेकंड वन इज दी व्हाईट रिव्होल्यूशन अँड द थर्ड वन इज दी ब्लू रिव्होल्यूशन. ग्रीन रिव्होल्यूशन इज ऑल अबाउट दी फार्मिंग, white revolution is all about the production of useful aquatic animal with the use of water and the white revolution about the increase the production of dairy product and blue revolution about the production of useful aquatic animals with the use of water. Okay, हे आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. सी, in this video lecture we are going to discuss about the remaining important stages in the field of biotechnology. ज्या बाकीच्या राहिलेल्या इम्पॉर्टंट स्टेजेस आहेत बायोटेक्नॉलॉजी या फील्डमधल्या त्या आपण बघणार आहोत. सी, द फर्स्ट वन इज दी फर्टिलायझर्स. आता ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स व्हॉट काइंड ऑफ पर्पज ऑफ यूज ऑफ फर्टिलायझर्स. तुम्हाला माहिती आहे की फर्टिलायझर्स कशासाठी वापरले जातात. देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ फर्टिलायझर. द फर्स्ट वन इज दी ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड द सेकंड वन इज दी केमिकल फर्टिलायझर्स. आता ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय, तर याला सेंद्रिय खते असं म्हटलं जातं बाळांनो. आणि केमिकल फर्टिलायझर म्हणजे काय, तर रासायनिक खते. ओके, आता ह्या दोघांचा यातले युजफुल कोणते आहेत, हार्मफुल कोणते आहेत, कसा याचा यूज होतो हे आपण बघणार आहे. सी, फर्टिलायझर दिस इज द इम्पॉर्टंट स्टेज इन दी फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता बायोटेक्नॉलॉजीनं काय केलं, बाय द यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी और विथ द यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑर्गॅनिक मॅन्युअर्स त्यांनी प्रोड्यूस केले. ऑर्गॅनिक मॅन्युअर त्यांनी प्रोड्यूस केले. ऑर्गॅनिक मॅन्युअर इट इज गुड फॉर एव्हरी पर्पज and chemical fertilizer it is used for the it is useful for the increase the production of crop, but it also having a adverse effect also. Let us see what are that effects and what are the point included in the fertilizer point. See, the first one is the organic manure. See, in organic manure काय म्हटलेलं आहे पहा, याचे 3 युजेस दिलेले आहेत. इथं कोणकोणते 3 युजेस आहे, तर फर्स्ट वन इज दी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल इन्क्रीजेस. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सॉइलची काय होते, इन्क्रीज होते. कशामुळं, तर ऑर्गॅनिक मॅन्युअरमुळं काय होतं, तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते. जी काही क्रॉपची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते ही इन्क्रीज होते ऑर्गॅनिक मॅन्युअरमुळं. त्यामुळं जे जास्तीत जास्त करून आपण काय यूज करायचं आहे, तर ऑर्गॅनिक मॅन्युअर यूज करायचे आहेत. सी, सेकंड वन इज दी नो साईड इफेक्ट्स. इफ द फार्मर्स यूज organic manure for the in the crop there is a no any side effect. It does not have any kind of a side effect. Next one is the fertility of soil increases. काय होतं याच्यामुळे, तर फर्टिलिटी असते जी सॉइलची ती इन्क्रीज होते. मीन्स ऑर्गॅनिक मॅन्युअर कम्पेअर टू केमिकल फर्टिलायझर्स ऑर्गॅनिक मॅन्युअर आर इम्पॉर्टंट वन. ओके, ऑर्गॅनिक मॅन्युअर काय आहेत, इम्पॉर्टंट आहे हे आपण बघतोय. सेकंड आहे, काय आहे सेकंड, तर केमिकल फर्टिलायझर. सी, व्हॉट अबाउट दी केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्समध्ये होतं काय पहा, याच्यामध्ये प्रोडक्शन जे असतं क्रॉपचं हे इन्क्रीज होतं. इन्क्रीजेस दी प्रोडक्शन ऑफ क्रॉप, बट इट हॅविंग various side effects and also because of chemical fertilizer the fertility of soil increases in fertility of soil become decreases and soil get eroded. Okay, erosion होतं सॉइलचं, काय होतं, इरोजन होतं, त्याची फर्टिलिटी डिक्रीज होते. म्हणजे जमिनीची जी सुपीकता असते ही कमी होते आणि सॉइलचं काय होतं, इरोजन होतं. म्हणजे
जमीन नापीक होते आणि जमिनीची धूप होते बिकॉज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. अँड इफ दिस केमिकल फर्टिलायझर इफ द मिक्स विथ द वॉटर ऑफ ऑल्सो देर इज अ वॉटर पोल्युशन टेक्स प्लेस, पोल्युशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस आफ्टर इट कॉजेस ॲडवर्स इफेक्ट ऑन सॉईल. ओके, अशा पद्धतीनं ते केमिकल फर्टिलायझर्स हार्मफुल ठरू शकतात. ओके, प्रोडक्शन तर इन्क्रीज होतं बट काय होतं तर साईड इफेक्ट्स खूप आहेत त्याचे आणि फर्टिलिटी पण काय होते तर डिक्रीज होते. सी नाव द नेक्स्ट पॉईंट इज दी इन्सेक्टिसाइड्स. ऑल ऑफ यू नो दॅट इन्सेक्टिसाइड्स मीन्स वॉट. इन्सेक्टिसाइड्स म्हणजे टू किल इन्सेक्ट, साइड्स मीन्स टू किल आणि इन्सेक्टला किल करतात त्यांना काय म्हटलं जातं तर इन्सेक्टिसाइड्स. देर आर व्हेरियस insecticides and that are nothing but that are also called as various pesticides. Which are that pesticides? DDT, okay, and also malathion. These two are known as important pesticides. तुम्हाला 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी विचारलं जाईल की DDT हे काय आहे किंवा जे पेस्टिसाइड आहे त्या 2 पेस्टिसाइडची राईट एनी 2 नेम्स ऑफ दी पेस्टिसाइड्स. तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजेत. एक आहे DDT अँड द सेकंड वन इज दी मॅलेथियन. सी द नेक्स्ट पॉईंट इज दी ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ऑर्गॅनिक फार्मिंग पहा आजकालच्या युगामध्ये तसं बघायला गेलं तर आपलं सगळं कसं आहे भेसळयुक्त आहे असं पण म्हणतो, सगळं मिक्स्ड आहे. बट आत्ताच नावडेज जी काही एक कन्सेप्ट उदयाला आलेली आहे अँड दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट दी ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगलाच मराठीमध्ये सेंद्रिय शेती असं म्हटलं जातं बाळांनो. सेंद्रिय शेती म्हणजे काय पहा, ज्यांना गार्डनिंगची सवय असते किंवा मोठमोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती केली जाते. म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजे अशी शेती की ज्याच्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचे केमिकल फर्टिलायझर्स नसणार आहेत, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची भेसळ नसणार आहे, प्युअर सबस्टन्सेस. ओके, एकदम ते कसे असणार आहे प्युअर फार्मिंग असं म्हटलं तरी चालेल. दॅट इज नोन ॲज ऑर्गॅनिक फार्मिंग. ओके, सी what are the important aspects of organic farming? Adverse effect of chemicals and pesticides. ऑर्गॅनिक फार्मिंग कशामुळे केलं जातं तर काय होते पेस्टिसाइड्स आणि जे केमिकल्स आहेत यांचे खूप सारे ॲडवर्स इफेक्ट आपल्या फार्मवरती आणि इट्स लीड टू कशावरती क्रॉपवरती होत आहेत हे आपण बघतोय. मग ते सगळं होऊ नये म्हणून काय आलेली आहे नवीन कन्सेप्ट जी आलेली आहे ती आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. After that, organic farming, it is a eco-friendly concept and eco-friendly fertilizers like manure is used. ऑर्गॅनिक फार्मिंग जेव्हा केलं जातं त्याच्यामध्ये काय केलं जातं मी जसं की तुम्हाला सांगितलं केमिकल फर्टिलायझर्स अजिबात यूज केले जात नाहीत त्या ठिकाणी. तर तिथं काय यूज केलं जातं इको फ्रेंडली फर्टिलायझर्स म्हणजे जे ऑर्गॅनिक मॅन्युअर असतात फॉर दी ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक मॅन्युअर इज यूज. त्यामुळं या पॉईंटखाली मी हा पॉईंट लिहिलेला आहे. जेव्हा ऑर्गॅनिक फार्मिंग केलं जातं तेव्हा ऑर्गॅनिक मॅन्युअर यूज केले जातात. मग ऑर्गॅनिक मॅन्युअरचे तुम्हाला फायदे माहीत आहेत काय काय त्याचे बेनिफिट्स आहेत तर ते फर्टिलिटी सॉईलची इन्क्रीज करतं. इफ द सॉईल फर्टिलिटी इन्क्रीजेस आपोआपच काय होणार आहे प्रोडक्शन ऑफ क्रॉप ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, फर्टिलिटी जर का सॉईलची वाढली तर प्रोडक्शन काय होणार आहे तिथं इन्क्रीज होणार आहे. आफ्टर ते कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसतात. सो ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय केलं जातं जे इको फ्रेंडली ऑर्गॅनिक मॅन्युअर आहेत हे यूज केलं जातं. ओके, देर इज अ नो एनी काइंड ऑफ और देर इज अ नो 1% यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. असं जे फार्मिंग असतं दी फार्मिंग विदाउट और दी फार्मिंग विच इज फ्री फ्रॉम केमिकल फर्टिलायझर्स दॅट फार्मिंग इज नोन ॲज ऑर्गॅनिक फार्मिंग. किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग इज द फार्मिंग वेर इज दी ऑर्गॅनिक मॅन्युअर इज यूज ॲज अ फर्टिलायझर. दॅट फार्मिंग इज नोन ॲज ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग कशाला म्हणायचं ते समजलं सेंद्रिय शेती थोडक्यात. आणि जे ऑर्गॅनिक फार्मिंग असतं या फार्मिंगमधून जी काही आपल्याला यील्ड मिळतं जे काही क्रॉप प्रोडक्शन मिळतं इट इज व्हेरी व्हेरी कसं असतं गुड न्यूट्रिशनल व्हॅल्यू. त्याची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते ही कशी असते तर गुड असते. लाईक प्रोबायोटिक्स वगैरे असतात ना आपले त्या पद्धतीनं ऑर्गॅनिक फार्मिंगनी जे केलेले प्रोडक्शन असतं हे कसं असतं हॅविंग ए हाय पर्सेंटेज ऑफ न्यूट्रिशनल व्हॅल्यू. न्यूट्रिशनल व्हॅल्यू कशी असते त्याची जास्त असते किंवा ती चांगली पण असते. नेक्स्ट पॉईंट दॅट इज नथिंग बट दी एपिकल्चर. आता एपिकल्चर म्हणजे काय तर एपिकल्चर म्हणजे याला मराठीमध्ये मधुमक्षिका पालन असं म्हटलं जातं. सी एपिकल्चर यू मस्ट हॅव सीन ऑल ऑफ यू बी हाईव्स. ओके, तुम्ही मधाचे पोळे सगळ्यांनी बघितलेले असेल. आता प्रिव्हियस इयर्स किंवा अर्लियर स्टेजेसमध्ये काय केलं जायचं तर ते कलेक्शन ऑफ हनी जे होतं हे कसं केलं जायचं तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅडिशनल ज्या काही मेथड्स असतात त्या यूज करून. बट इट्स डेंजरस टू बी, इट इज ऑल्सो डेंजरस टू हाईव्स.
सो नावडेज काय केलेलं आहे, वेगळ्या मेथड्स यूज केलेल्या आहेत. मग देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ मेथड. द फर्स्ट वन इज दी ओल्ड मेथड अँड द सेकंड वन इज दी न्यू मेथड. लेट्स सी व्हॉट आर दॅट मेथड्स अँड कन्सेप्ट इन दॅट मेथड. सी जी काही ओल्ड मेथड होती त्या ओल्ड मेथडमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. इट इज वर्स्ट मेथड ऑफ हार्वेस्टिंग अँड कलेक्टिंग दी हनी फ्रॉम दीज हाईव्स. ओके, जी ओल्ड मेथड होती ही कशी आहे, सगळ्यात वर्स्ट मेथड आहे. का हो, कारण की दिस ड्रायविंग दिस हाईव्स इज अ ड्रायविंग अवे द बीज बाय स्मोकिंग द हाईव्स विथ बर्निंग टॉर्च अँड देन कटिंग द हाईव्स इन टू पीसेस. ओके, काय केलं जायचं तर तुम्हाला माहिती आहे खालून जाळ केला जायचा मोठा असा एका फडक्याला आणि ते फडकं असं वरती धरायचं की जेणेकरून तिथून सगळ्या मधमाशा निघून जातील आणि ते पोळं जे आहे बी हाईव्ह जे आहे हे मोकळं होईल. आणि अशा पद्धतीनं असं एक वर्स्ट मेथडनी ते कलेक्शन ऑफ हनी केलं जायचं. याच्यामुळं होतं काय, इट लीड्स टू 2 इम्पॉर्टंट ॲडवर्स इफेक्ट अँड दॅट वन इज दी नथिंग बट दी डिस्ट्रक्शन ऑफ हाईव्स. त्याच्यामुळं काय होतं, जे मधाचं पोळं आहे हे काय होणार आहे, पूर्णपणे ते बर्न होणार आहे. जे काही आपल्याला हवं आहे असंच्या असं. कसं असतं बी हाईव्ह, कसं असतं, सी बी हाईव्स कसे असतात हो, तर अशा पद्धतीने असतात, हो की नाही. हां, आणि याच्यामध्ये मग ते मधमाशा असतात आणि अशा पद्धतीने ते बी हाईव्ह असतं. काय केलं जातं, खालून स्मोक केला जातो, धूर केला जातो खूप मोठा की जेणेकरून त्या बी सगळ्या निघून जातील. त्यामुळे काय होतं, एकतर डिस्ट्रक्शन ऑफ हाईव्ह, जे काही हाईव्ह आहेत मधाचं पोळं आहे हे तुटलं जातं, त्याचं डिस्ट्रक्शन होतं आणि त्याच्यामुळं खूप साऱ्या मधमाशा देखील मारल्या जातात, डेथ ऑफ बीज होते. म्हणून ही जी मेथड आहे ही रॉंग मेथड आहे फॉर ॲपिकल्चर. मग कुठली मेथड वापरायची, न्यू मेथड फॉर ॲपिकल्चर अँड दॅट इज नथिंग बट दी कलेक्शन ऑफ हनी विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल बी बॉक्सेस. ओके, जे आर्टिफिशियल बी बॉक्सेस असतात तुम्ही 5th स्टँडर्डपासून शिकलेला आहात त्याचं काय करायचं, यूज करायचं. सी द नेक्स्ट पॉईंट फ्रॉम दिस टॉपिक अँड द लास्ट पॉईंट फ्रॉम दिस टॉपिक इज दी कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट अँड फ्रूट प्रोसेसिंग. हे दोन्ही पॉईंट आहेत आणि खूप इझी आहेत. सी कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट. आता कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट म्हणजे काय, तर जे काही औषधी वनस्पती आहेत त्या औषधी वनस्पतींची काय करायची, लागवड करायची फॉर व्हेरियस पर्पजेस. पहा आत्ता ॲलोपॅथी आलेली आहे. ॲलोपॅथी नव्हती तेव्हा काय होती हो, तर होमिओपॅथी होती. होमिओपॅथी होती म्हणजेच त्याच्यामध्ये यूज कशाचा केला जायचा, तर त्याच्यामध्ये यूज मेडिसिनल प्लांटचा केला जायचा. मेडिसिनल प्लांट्स आर हॅव्हिंग व्हेरी मच यूजफुल इन आवर हेल्थ. ओके, सी कल्टिवेशन ऑफ medicinal plant. Next important stage, cultivation of medicinal plant. See, India has been gifted with a great biodiversity. Okay, इंडियाला काय आहे, गॉड गिफ्ट आहे बायोडायव्हर्सिटीचं, बायोडायव्हर्सिटी जैवविविधता. इंडियन सिटिझन्स हॅव एस्टॅब्लिश ए हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर. ओके, आपण सगळेजण नेचरमध्येच असतो. वी हॅव अ ग्रेट ट्रॅडिशन ऑफ आयुर्वेदा दॅट क्युअर्स द डिसीजेस विथ द हेल्प ऑफ नॅचरल सोर्सेस. आपल्याकडे माहिती आहे आयुर्वेदामध्ये काय केलं जायचं, जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं. होमिओपॅथीमध्ये नंबर ऑफ ट्रीज आहेत, नंबर ऑफ जे काही प्लांट्स आहेत हे कसे असतात हो, तर युजफुल असतात. फॉर एक्झाम्पल अडुळसा आपल्याला माहिती आहे, इट इज युजफुल फॉर अ ब्रॉन्कायटिस. ओके, द सेकंड वन इज जे आहे नीम आहे की जे युजफुल असतं फ्रॉम हेअर टू अवर होल बॉडी. अशा पद्धतीनं कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांटमध्ये प्लांटची मेडिसिनल व्हॅल्यू सांगितलेली आहे की जे कसं यूजफुल असतं. आता हे जे काही व्हेरियस फ्रूट्स वगैरे येतात, फ्रूट वगैरे येतात, आता मँगोचा काहीतरी सीझन असतो. ओके, लास्ट पॉईंट काय आहे याच्यामधलं, फ्रूट प्रोसेसिंग. फ्रूट प्रोसेसिंग. आता फ्रूट प्रोसेसिंगमध्ये सांगणार काय, तर मँगोचा एक पर्टिक्युलर सीझन असतो. आफ्टर दॅट आपल्याला तो मँगो नेक्स्ट इयरलाच खायला भेटतो, हो की नाही. मग तो वर्षानुवर्ष इयर टू इयर तसं तसं ठेवायचं असलं तर काय करायचं, तर कन्वर्ट दॅट फ्रूट्स into various fruit products. ओके, मग कोणकोणते फ्रूट प्रोडक्ट्स, तर वी आर डेली यूजिंग व्हेरियस प्रोडक्ट प्रिपेअर्ड फ्रॉम फूड्स. मग कोणकोणते आहेत, ऑल आर कन्झ्युमिंग द प्रोडक्ट्स लाईक चॉकलेट्स, ज्यूस, जॅम्स अँड जेलीज. ऑल दिस प्रोडक्ट कॅन बी प्रोड्यूस्ड बाय प्रोसेसिंग ऑन फ्रूट. हे जे प्रोडक्ट आहेत जॅम, जेली, चॉकलेट, ज्यूस,
जाम, जेलीज, चॉकलेट, ज्यूस हे कसे प्रोड्यूस केले जातात तर फ्रूटवरती प्रोसेस करून आर प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग ऑन फ्रूट. ओके, फ्रूटवरती प्रोसेसिंग करून हे प्रोडक्ट तयार केले जातात. फ्रूट्स आर पेरिशेबल ॲग्रो प्रोड्यूस. इट नीड्स द प्रोसेसिंग इन सच अ वे दॅट इट कॅन बी यूज्ड throughout the year. Fruit processing includes various methods ranging from the storage of cold storage, drying, salting, airtight packing, preparing murabbas and evaporating. अशा पद्धतीनं काय केलं जातं, व्हेरियस स्टेजेस असतात फ्रूट प्रोसेसिंगच्या. कोणकोणते सांगितलेले आहेत, एक म्हणजे स्टोरेज इन कोल्ड स्टोरेज, ड्राईंग आहे, सॉल्टिंग आहे, एअरटाईट पॅकेजिंग आहे, त्याच्यानंतर प्रिपेरिंग मुराब्बास आणि आफ्टर इव्हॅपरेटिंग. अशा पद्धतीने व्हेरियस प्रोसेस आहेत फॉर फ्रूट प्रोसेसिंग. आणि काय केलं जातं मग फ्रूट प्रोसेसिंगमध्ये काही पद्धतीचे प्रिझर्वेटिव्ह देखील वापरले जातात. दीज आर ऑल अबाउट इम्पॉर्टंट स्टेजेस इन द फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि इथं हा तुमचा जो टॉपिक होता सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी तो संपलेला आहे बाळांनो. वी विल स्टॉप हिअर. विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटायची गरज नाही, कारण की तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा सगळा पोर्शन कंप्लीट झालेला आहे. हा टॉपिक फक्त एक राहिला होता. पूर्णपणे आपला 100% सिलेबस वी हॅव कंप्लीटेड ॲट धिस स्टेज. ओके, विल स्टॉप हिअर. आपण थांबूया. थँक्यू.